नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्लॉग आहे अगदी विशेष. कारण हा फक्त प्रवास नाही तर विद्यार्थ्यांच्या कुतूहलातून जन्मलेली एक जबरदस्त सहल आहे. 2 डिसेंबरला वर्गात कन्झर्वेशन अँड प्रिझर्वेशन ऑफ हेरिटेज शिकवताना मुलांनी अचानक आग्रह केला की आपण किल्ल्याची भटकंती करायला जाऊया. आणि मग काय, थेट प्रिन्सिपल मॅडमची परमिशन घेऊन निघालो जवळच असलेल्या ऐतिहासिक माणिकगड किल्ल्याकडे. रस्त्यातच मुलांचा उत्साह ओसांडून वाहत होता. त्याकाळी 500 मीटर उंचीवर तोफा, दगड कसे नेले असतील असे प्रश्न मुलांनी स्वतःच विचारायला सुरुवात केली. आणि मजेची गोष्ट म्हणजे मुलांनी स्वतःहून किल्ले संवर्धनाचे फलक बनवली होती. किल्ल्याकडे जात असताना वाटेत अंमलनाला धरण आणि तिथे सुरू झालेलं वॉटर पार्क सुद्धा पाहायला मिळालं. किल्ल्याकडे जाताना वाटेत हिरवीगार झाडे, उंच उंच डोंगर, दऱ्या या गोष्टी सुद्धा पाहायला मिळाल्या. गडचंदूरवरून साधारण 40 मिनिटात आम्ही माणिकगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. सगळ्यात आधी आम्ही इथे पोहोचल्यावर तिकीट काढली, तेथील अधिकाऱ्यांसोबत छान फोटो काढले आणि मग किल्ला चढायला सुरुवात केली. चढाई करताना मुलांना बायोलॉजिकल वेदरिंग म्हणजे नैसर्गिक झीज कशी होते याबद्दल माहिती सांगितली. पुढे जाताच एक सुंदर टेहळणी बुरुज दिसला. इथून पूर्वी शत्रूंवर लक्ष ठेवलं जायचं. ही माहिती मुलांना सांगताना त्यांना खूपच उत्सुकता वाटत होती. पुढे गेल्यावर एक ऐतिहासिक विहीर दिसली. खूप वर्षापूर्वीची ही विहीर अजूनही व्यवस्थित दिसते. किल्ल्यावरील जलसाठ्याची कल्पना यामुळे येते. विहीर पाहून झाल्यावर आम्ही राणीच्या महालाकडे गेलो. महालाचे अवशेष पाहून पूर्वीचे वैभव डोळ्यासमोर उभे राहिल्यासारखे वाटले. थोडं फिरून झाल्यावर आम्ही सगळ्यांनी डबे खाल्ले. डबे खाल्ल्यावर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. खाली उतरताना नव्याने सुरू झालेली झिप लाईन ॲडव्हेंचर दिसली. मुलाची एक्साइटमेंट तर बघायलाच हवी होती. आणि हो मित्रांनो, एक छोटी विनंती आहे. किल्ल्याच्या भिंतीवर नाव लिहून किंवा खरडून त्याला खराब करू नका. हे आपले ऐतिहासिक वारसा आहेत. त्याचे जतन करणे आपली जबाबदारी आहे.